नमस्कार मित्रांनो. निवेदक किंवा सूत्रसंचालक म्हणून मंचावरती उभं राहिल्यानंतर आपलं काम फक्त बोलणं नसतं, तर समोर बसलेल्या प्रेक्षकांशी एक घट्ट नातं जोडणं असतं. आज आपण मित्रांनो पाहणार आहोत संवाद शास्त्र म्हणजे काय आणि आपलं बोलणं नेमकं कसं काम करतं. हे जर तंत्र तुम्ही समजावून घेतलं तर तुम्ही मंचावर कधीच अपयशी ठरणार नाही. चला तर मग अत्यंत महत्वाचं सूत्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला समजून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनललाच सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही मोफत आणि घर बसल्या. मित्रांनो, संवाद म्हणजे नेमकं आहे तरी काय? मित्रांनो, संवाद म्हणजे केवळ शब्दांची फेकाफेक करणं नव्हे, तर तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची मांडणी या तिन्हींचा सुंदर संगम म्हणजे संवाद होय. यात केवळ तुमचे शब्द काम करत नाहीत, तर तुमचा आवाज, तुमचे हावभाव आणि तुमच्या चेहऱ्यावरील भाव हे सगळे मिळून एक जिवंत संवाद तयार करतात. उदाहरणार्थ, आपलं स्वागत आहे असे अगदी साधं आणि भावनाशून्य बोलण्यापेक्षा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असं पूर्ण ऊर्जेनं आणि भावनेनं जर तुम्ही त्या ठिकाणी म्हटल्यास त्याचा प्रभाव कितीतरी पटीनं वाढत असतो. 2. मित्रांनो, संवाद म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर संवादाचे नेमके घटक तरी आहेत तरी किती, तर संवादाचे 5 मुख्य घटक आहेत. संवादाची मित्रांनो एक साखळी असते, ती कशी काम करते ते आपण पाहूया. 1. प्रेक्षक म्हणजे काय? मंचावर बोलणारे तुम्ही. लक्षात घ्या, प्रेक्षक म्हणजे मंचावर बोलणारे तुम्ही. 2. संदेश म्हणजे तुम्ही जे बोलत आहात तो तुमचा विषय. 3. माध्यम म्हणजे तुमचा आवाज आणि ध्वनिक्षेपक. 4. प्राप्तकर्ता म्हणजे कोण? म्हणजे समोर बसलेले रसिक प्रेक्षक. 5. प्रतिसाद म्हणजे प्रेक्षकांनी दिलेल्या टाळ्या आणि त्यांची दाद. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या स्वागतासाठी टाळ्यांची विनंती करता आणि प्रेक्षक खरोखरच टाळ्या वाजवतात, तेव्हा तुमचा संवाद 100% यशस्वी झाला असं समजावं. 3. प्रभावी संवादाचे 4 सुवर्ण नियम. 1. स्पष्टता. तुमचे शब्द अत्यंत सोपे आणि सर्वांना लगेच समजणारे असावेत, आणि या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर असे ऐकायला जड वाटणारे शब्द वापरण्यापेक्षा या सुंदर क्षणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर असे सोपे शब्द या ठिकाणी वापरा. 3. संक्षिप्तता. मंचावर विनाकारण लांब लचक बोलू नका. 5 मिनिटं सतत बडबड करण्यापेक्षा आपला मुद्दा केवळ 2 ते 3 ओळींमध्ये अत्यंत अचूकपणे मांडावा. 3. भावनिक जोड. मित्रांनो, तुमच्या शब्दांनी प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला पाहिजे. आई वडिलांसाठी हा क्षण किती खास आहे हे शब्दात सांगता येणार नाही. असं वाक्य संपूर्ण वातावरणात एक सुंदर भावनिक नातं, भावनिक गुंफण तयार करण्याचं काम करत असतं. 4. वेळेचं अचूक भान. मित्रांनो, मंचावर कधी बोलायचंय आणि कधी पूर्ण शांत राहायचंय हे ज्याला समजतं तोच खरा निवेदक असतो. प्रवेश करताना सुरुवातीला थोडी शांतता घेऊन मग दमदार आवाजात स्वागत केल्यास लोकांचं लक्ष पटकन वेधलं जातं. 4. शब्द, आवाज आणि देहबोली यांचा त्रिवेणी संगम. 1. त्यामधला शब्द आपण पाहणार आहोत. नेहमी योग्य शब्दांची सुसंगत निवड करा आणि तुमचे उच्चार अगदी शुद्ध आणि स्पष्ट ठेवा. 2. आवाज. मित्रांनो, कार्यक्रमाच्या अनुरूप सूत्रसंचालकाचा आवाज, त्याचा लहेजा प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रकारावरती अवलंबून असतो. मग तुमच्या आवाजात योग्य तो चढ उतार असू द्या. सतत एकाच पट्टीत किंवा खूप मोठ्यानं ओरडून बोलल्यास प्रेक्षक कंटाळतात, दुर्लक्ष करतात. 3. देहबोली. चेहऱ्यावर नेहमी एक प्रसन्न हास्य ठेवा. प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत आत्मविश्वासानं बोला. स्वागत करताना नुसते शब्दांनी न बोलता चेहऱ्यावर हास्य असेल तर त्याचा प्रभाव मित्रांनो दुप्पट होतो. 5. संवादातील मुख्य अडथळे. मित्रांनो, आपल्या बोलण्यात काही गोष्टी मोठा अडथळा निर्माण करत असतात, जसे की आवाजातील गोंधळ, प्रेक्षकांना न समजणारी अत्यंत जडजड भाषा, क्लिष्ट शब्द, मनातील भीती किंवा कमी आत्मविश्वास, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप वेगानं बोलणं. जर तुम्ही खूप वेगानं बोललात तर समोरच्याला तुम्ही काय बोलताय हे समजत नाही आणि खाली बसलेली जी काही श्रोतेवर्ग आहे ते एकमेकांशी गप्पा मारतात आणि त्या निवेदकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात.
निवेदक हा एकटा बोलत असतो, त्यामध्ये प्रेक्षक सहभागी होत नसतात. त्यामुळे बोलण्याचा वेग नेहमी मध्यम ठेवा, जेणेकरून श्रोते तुमच्याशी जोडले जातील. 6. सूत्रसंचालकांसाठी खास आणि यशस्वी सूत्र. मित्रांनो, मंचावर गेल्यावर आधी प्रेक्षकांशी संपर्क जोडा, त्यांना तुमच्या बोलण्यात गुंतवून ठेवा. तुमचा मुद्दा दमदारपणे मांडा, तिथे एक योग्य थांबा घ्या आणि मग प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पहा. उदाहरणार्थ मित्रांनो, इथं थोडं थांबा घ्या, थांबा, विराम घ्या. आजचा दिवस खरोखरच खूप खास आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवा. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण या क्षणांचं स्वागत करूया. हे जे तुमचं सादरीकरण, येथे पुन्हा थांबा घ्या आणि प्रेक्षक जेव्हा टाळ्या वाजवतील तोच तुमचा खरा विजय असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. एक उत्तम निवेदक तोच असतो जो फक्त स्वतः बोलत नाही, तर तो आपल्या शब्दातून प्रेक्षकांच्या मनाशी थेट संवाद साधण्याचं काम करत असतो. म्हणून मित्रांनो, संवाद शास्त्राची अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु कमेंट्स करत नाही, लाईक करत नाही, एवढे आपण खुज्या विचारांचे असू नये. निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनल आपल्या मराठी बांधवांसाठी, भगिनींसाठी मोफत आणि विनामूल्य मार्गदर्शन करणारा जगातला एकमेव मराठी युट्यूब चॅनल, जो हजारो जणांना घडवतोय आणि हजारो जणांना उभं करण्याचं काम करतोय. नवोदितांना मोफत मार्गदर्शन गेली 3 वर्ष सातत्यानं करत आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक या व्हिडिओचे असणारे युट्यूब चॅनलचे प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, इतर व्हिडिओ शेअर करा. सूत्रसंचालन आणि भाषणाच्या अशा अभ्यासपूर्ण आणि दमदार माहितीसाठी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, सराव करत राहा, मंचावरती चमकत राहा. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद.